आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. घरातली कामं झाली, आता मी बागेमध्ये जाते. चला तर मग नंतर बोलते. दारामध्ये थोडा धूप लावला की वातावरण अजूनच प्रसन्न होते आणि दररोज असं लावायचं राहून जाते, पण कधीतरी आठवण आली की मी नक्की लावत असते. आणि तुळशीला पाणी घातलं, पूजा पण झाली. इकडे मुलगी मला हसवत होती आणि थोडंसं आहे ना, कमी दिवसातच छान भरली माझी. भरपूर दिवस झाले माझं बागकाम करणं झालंच नाही. एक तर बाहेरगावी म्हणजे बाहेर ठिकाणी गेलेली होती, त्याच्यानंतर सुद्धा चांगले व्हिडिओ असे येत नव्हते आणि कामसुद्धा होत नव्हतं, पण मी तेच करायला आले. आणि मी काय करते, पक्ष्यांसाठी बघा, हे मक्याचं कणीस इतकं छान खातात ना, ते बघून खूप आनंद होते. इतकं गोड होतं हे, पण मी एक खाल्लं थोडंसंच आणि हे पक्ष्यांसाठी जास्त ठेवले मी, कारण मला आता आपण थोडंसं खाल्ल्यापेक्षा थोडं पक्ष्यांनासुद्धा द्यायची त्यातलं छान वाटते. आणि पपई पण आणली थोडीशी, पपईच्या फोडी आणल्या आणि पेरू पण आणला. हे सगळे थोडे थोडे फळं आहे ना, मी आणून ठेवत असतो. खूप समाधान मला मिळते याच्यामध्ये, कारण मी एक छोटी असताना आम्हाला बुक आले होते आणि त्याच्यावर एक लिहिलेलं होतं, ते खूप मला अजूनही आठवते. ते तुम्हाला सांगते मी व्हिडिओ बनवताना. त्या बुकवर असे 3 वाक्य होते. पोटभर खाणे ही प्रकृती, पोट भरले तरी खाणे ही विकृती, अर्धपोटी राहून दुसऱ्यांना देणे हे संस्कृती. अर्धपोटी राहण्याची आता वेळ तर नाही आहे, पण तरी आपल्या घासातला घास कोणी वेळेवर आला की देणं, किंवा आपल्या फळं खातो त्यातले थोडी फोड पक्ष्यांना ठेवणं, याच्यामध्ये खरंच खूप जास्त आनंद मिळतो मला. आणि ते कामं मी आधीपासूनच करते. कोणी वेळेवर आलं तर लगेच त्यांना प्यायला देत असते. आणि नंतर बघा, बागेमधले पक्ष्यांचे दाणे पाहिले. आणि गवती चहा आहे ना बागेमध्ये आहे, पण जेव्हा पाहिजे ना तेव्हा आणायचं विसरून जाते, म्हणून खाली घेऊन जाते म्हटलं. आणि तुळशीजवळ छान रांगोळी झाली होती, पूजा झाली होती. आणि मग स्वयंपाकघरात आली मी. ते वट्यावर भरपूर पसारा आहे, वर आली काम करून. बागेमधलं भरपूर कामं आले होते, पण खालचे कामं आल्यामुळे मी लवकर येऊन गेली. आणि आता हे सगळे कामं आवरून घेते पटापट, आणि नंतर आपले कामं दिवसभरच चालणार आहे. आज थोडा दुपारी आराम होईल तर काय माहीत, कारण आज भरपूर काम करायचं होतं मला बागेमधलं. आणि काही कामं संध्याकाळच्या टाईमला सुद्धा करेल, कारण आता नाही झाले एका वेळेस पूर्ण. दुपारी 5 वाजता थोडासा चहा घेतला, परत बागेमधले कामं वाट पाहत होते. अर्धा पसारा सोडून तशीच खाली आली होती. नंतर जाऊन म्हटलं थोडं राहिलेलं काम पूर्ण करावं, झाडांना पाणी द्यावं, म्हणजे सकाळी काम कमी होईल आणि दुसरे बागेमधले कामं करता येईल. भरपूर कामं बागेमधले केली, पण ते सर्व व्हिडिओ येतात आपल्या माझी छोटी बाग चॅनलवर, त्याच्यामुळं भरपूर बागकाम त्याच्यावरच दाखवते मी. याच्यावर फक्त माझी दिनचर्याचा भाग म्हणून दाखवत असते. आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं ना, हिवाळा असला तरी वर इतकी ऊन आणि हवेनं पाणी सुकतातच झाडाचं. या भागात जास्त प्रमाणात ऊन राहते, त्याच्यामुळे मला झाडांना पाणी द्यावं लागते. पण आज असं व्हायचं, मी जेव्हा वर यायचं ना तेव्हा खाली कोण ना कोणी यायचं आणि मला परत धावत पडत खाली यावं लागेल. असं आज बऱ्याचदा झालं, त्याच्यामुळे आज कामं जास्तच पुरली. माझी दिनचर्या तुम्हाला आवडली ना, चॅनल लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण थोडीशी मेहनत तर लागतेच आपलं काम करून व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवले की कामाला थोडा जास्त वेळ लागतो, नाही तर आपले कामं पटापट होते. पण आवडीचा भाग आहे हा, आणि मी माझी आवड प्रत्येक जोपातच असते. बरेच मला शिवण्याचं थोडं फॉल वगैरे लावायचं होतं, पण ते काम करायचे अजून मूड आला नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण हेच कामं सुरू आहे बाकीचे. जसे जसे कामं होईल तशी मी ते पण करणार आहे. आणि सोबत भरपूर असे कामं अजून पण आवरायचे राहिले. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि बागकाम असं आहे की दिवसभर मला केलं ना तरी त्याचा वेळ मला कमीच पडणार, अशा पद्धतीचं आहे. पण ते करून तर मात्र चालणार नाही. मी ठरवलं होतं आता 2 दिवस मुलाला सुट्टी आली तर भरपूर माझं काम होणार, पण कशाला, कोण ना कोणी येणं जाणं चालू असते आणि त्याच्यामुळे आहे ना काम आणि वेळ कसा जातो तेच कळत नाही. आणि बागकामाला मात्र कमीच वेळ पडतो असंच वाटते. असा होता आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ. नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर. धन्यवाद खूप खूप ताईंनो तुमचे.